75,000 पदांची मेगा भरती होणार की नाही, अनेक विद्यार्थ्यांना शंका होती, परंतु मंत्रालयातल्या 7व्या मजल्यावर या संबंधी सगळ्या विभागांच्या बैठका चालू आहेत। एकूण 46 विभाग आहेत आणि 46 विभागापैकी प्रत्येक विभागाला विशिष्ट वार, विशिष्ट तो विभाग आणि त्या बैठकीची वेळ दिलेली आहे। या वेळेमध्ये त्यांनी रिक्त जागांचा अहवाल द्यायचा आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर प्रोसेस करायची आहे। त्यासाठी ही सगळी बैठक आहे। प्रत्येकाला वार दिलाय। आता तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की गृह खात्याच्या सगळ्यात जास्त जागा असतात, त्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल असेल आणि पोलीस कॉन्स्टेबल नंतर जी डिपार्टमेंटल PSI असते ती परीक्षा मधल्या काही काळामध्ये बंद केली होती, पण ती पुन्हा नव्याने चालू करण्याबद्दल 4-5 दिवसापूर्वी शासन निर्णय आलेला आहे आणि त्याबद्दल सुद्धा लवकरच डिपार्टमेंटल PSI येणार आहे। पुढची जी सगळ्यात मोठी जाहिरात असणार आहे या मेगा भरतीमध्ये ती असणार आहे वन विभागाची। त्यामध्ये वनसेवक, वनरक्षक, RFO आणि वन महामंडळ जे आहे त्याचे सुद्धा भरती होणार आहे। ती सुद्धा तुम्ही 2-3 दिवसापूर्वी ऐकलं असेल की वनरक्षक पदासाठी जी डिपार्टमेंटल परीक्षा असते वनपाल होण्यासाठी, ती सुद्धा मागच्या 5-6 वर्षात कधीही झालेली नव्हती। त्याचा अभ्यासक्रम अजून आला नाही, पण ती सुद्धा भरती त्यांनी लवकरच काढण्याबद्दल शासनाचं परिपत्रक आलेलं आहे। उत्पादन शुल्कच्या जवळपास 1200 जागांना आजच मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याची सुद्धा जाहिरात टप्प्यातच येणार आहे। त्यामुळे ज्या लोकांना आपापल्या विभागाची तयारी करायची आहे त्यांनी तयारीला लाग। कृषी विभागामध्ये कृषी सहाय्यक गट क, गट ड च्या सुद्धा पोस्ट भरल्या जाणार आहेत। इतरही विभाग आहेत, पण मोठे विभाग आणि मोठ्या जाहिरातीच आपण इथं सांगत आहोत। शालेय शिक्षण मध्ये प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, त्यासोबत शिक्षकेतर कर्मचारी जे असतात त्यांचे पद भरले जाणार आहेत। सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा जलसंपदा विभागामध्ये अभियंता पदाची मोठी भरती होणार आहे। ह्या मोठ्या भरतीचा तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता। जे तिथं पात्र आहेत त्यांच्यासाठी ही गोष्ट फायद्याची असणार आहे। ग्रामीण विकास विभागात सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पद भरले जाणार आहेत। अन्न आणि औषध प्रशासन, वैद्यकीय शिक्षण यामध्ये औषध निर्माण अधिकारी किंवा ड्रग इन्स्पेक्टर, त्यासोबत नर्सिंग, मेडिकल ऑफिसर या सुद्धा पद भरले जाणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक पदाची पुन्हा एकदा मोठी भरती होणार आहे। त्या संबंधी सुद्धा पत्रक 1-2 दिवसापूर्वी आलेलं आहे आणि त्याच्या सुद्धा आकडा जो आहे जागांचा तो सुद्धा लवकरच येणार। त्यामुळे जे विद्यार्थी विशिष्ट परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांनी नक्की अभ्यास करा, तुम्हाला फायदाच होणार आहे। या सगळ्या विभागांच्या मेगा भरतीसाठी आपल्या महाराष्ट्र अकॅडमीवर कोर्सेस चालू आहेत। ज्या बॅचेस उपलब्ध आहेत त्या तुम्ही नक्की घेऊ शकता। सगळ्याच बॅचेस आपल्याकडे आहेत। तुमच्या शिक्षणानुसार तुम्ही कुठल्या एक्झामसाठी पात्र आहात आणि कुठली तुम्हाला करायची आहे त्यानुसार काही सिलेक्टेड बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्या तुम्ही नक्की घेऊ शकता। बरेच फ्री स्टडी मटेरियल इथे उपलब्ध आहे, ते सुद्धा घेऊ शकता। ऍपचं नाव आहे महाराष्ट्र अकॅडमी ऍप।